एकमेकांना विश्वासू राहा. अनुक्रमणिकेमधला दुसरा जो भाग आहे तो आहे एकमेकांना विश्वासू राहा. आणि कंसामध्ये मार्क अध्याय 10 आणि वचन 9 लिहा. मार्क अध्याय 10 वचन 9 लिहा. आणि आज हा जो मुद्दा आहे हा आपण शिकणार आहोत. आपण रूपरेषा आपण सर्वात अगोदर जे आहे ते पाहणार आहोत ह्या विषयाची. आणि मार्कुस शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्याचं जे 9 वचन आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. ठीक आहे. आणि देवाने काय जोडलं आहे? देवाने काय जोडलं आहे? नातं विवाह. जोडलं आहे देवाने. नातं ना. विवाह जो आहे तो देवाने काय केलेला आहे? आपण पाहतो की जोडलेला आहे. आणि तो तोडू नये अशी देवाने आपल्याला त्याच्या वचनातून काय केलेली आहे? एक एक आज्ञा दिलेली आहे. आणि आज आपण हा जो नवीन मुद्दा आहे ज्याचं नाव आहे एकमेकांना विश्वासू राहा, हा आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. आणि यासाठी आपण मार्क शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन जे 9 आहे ते आपण काय करणार आहोत? वाचणार आहोत. आणि त्या वचन 9 मध्ये असे लिहिलेलं आहे, देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. देवाने जे काय केलं आहे? जोडलं आहे ते मनुष्याने तोडू नये. आणि वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की अनेक अशा गोष्टी ज्या देवाने आज्ञा केल्या आहे माणसाने, त्या आज्ञांचं आपण पाहतो की उल्लंघन करताना लोक दिसत आहेत. आणि आज हा मुद्दा आपण शिकणार आहोत. थोडस लिखाण काम तुम्हाला करावं लागणार आहे आणि हळूवारपणे मी आपल्याला रूपरेषा जे आहे ते सांगत आहे. सर्वांनी लिहून घ्या आणि जर काही राहिलं तर मग कृपा करून विचारा, ते तुम्हाला सांगण्यात येईल. विश्वासघाताने वागू नका. विश्वासघाताने वागू नका अशी आज्ञा परमेश्वर आपल्याला देतो. विश्वासघाताने वागू नका अशी आज्ञा परमेश्वर आपल्याला देतो. कंसामध्ये मलाकीचं पुस्तक 2रा अध्याय आणि 16 वचन. कंसामध्ये मलाकीचं पुस्तक 2रा अध्याय आणि 16 वचन लिहा. आणि पुढे लिहा, पती पत्नी या नात्याने. पुढे लिहा, पती पत्नी या नात्याने तुम्ही एकमेकांना विश्वासू राहणे. पती पत्नी या नात्याने तुम्ही एकमेकांना विश्वासू राहणे विशेष महत्वाचे आहे. पुढं, कारण जिथे विश्वासूपणा नाही. पुढे लिहा, कारण जिथे विश्वासूपणा नाही तेथे भरोसा नाही. प्रेमाची विण अधिक अधिक घट्ट होण्यासाठी, विण म्हणजे बंध, ठीक आहे. प्रेमाची विण अधिक घट्ट होण्यासाठी भरोसा असणे खूप महत्वाचे आहे. तर फास्ट मध्ये सांगताय. ओके, कोणता मुद्दा राहिला आहे? ते बघा, पती पत्नी या नात्याने तुम्ही एकमेकांना. ओके, पुढे सांगतो, पती पत्नी या नात्याने तुम्ही एकमेकांना विश्वासू राहणे महत्वाचे आहे. पती पत्नी या नात्याने तुम्ही एकमेकांना विश्वासू राहणे महत्वाचे आहे. पुढं, कारण जेथे विश्वासूपणा नाही, जेथे विश्वासूपणा नाही तेथे भरोसा नाही. जेथे विश्वासूपणा नाही तेथे भरोसा नाही. पुढे लिहा, प्रेमाची विण अधिक प्रेमाची विण अधिक घट्ट होण्यासाठी भरोसा असणे खूप महत्वाचे आहे.
प्रेमाची विण अधिक घट्ट होण्यासाठी भरोसा असणे खूप महत्वाचे आहे. आज वैवाहिक जीवनातील विश्वासाला तडा जात आहे. आज वैवाहिक जीवनातील विश्वासाला तडा जात आहे. तुमच्या बाबतीत असे होऊ नये म्हणून तुम्ही ठामपणे 2 गोष्टी केल्या पाहिजेत. तुमच्या बाबतीत असे होऊ नये म्हणून तुम्ही ठामपणे 2 गोष्टी केल्या पाहिजेत. त्या 2 गोष्टी आपण शिकणार आहोत, परंतु रूपरेषा आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता रूपरेषा समजून घेण्यासाठी आपल्याला मलाकीचं पुस्तक 2रा अध्याय 16 वचन काढावं लागेल. लिहिलं तुम्ही रूपरेषा लिहिली? कुणाचं काही बाकी आहे का रूपरेषेमध्ये? कुणाचं काही बाकी आहे रूपरेषेमध्ये? ओके, ठीक आहे. आपण आता वचन वाचणार आहोत. मलाकी 2रा अध्याय 16 वचन. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. इस्रायलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो. तर तुम्ही आपल्या आत्म्यास जपा, विश्वासघाताने वागू नका. आता पहा, ह्या ठिकाणी वचनामध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे ते आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि आपला आजचा जो 2रा मुद्दा आहे अनुक्रमणिकेतला, तो आहे एकमेकांबरोबर विश्वासू राहा. आणि यामध्ये आपण रूपरेषा काय केलेली आहे, लिहिली आहे. आणि त्या रूपरेषेच्या सुरुवातीलाच परमेश्वर देव हा आपणाला ही एक आज्ञा देत आहे की आपण एकमेकांबरोबर राहत असताना विश्वासूपणे राहायला पाहिजे. परंतु आज वर्तमान समयामध्ये अनेक वैवाहिक जे सोबती आहे ते एकमेकांसोबत विश्वासू राहत नाही. आणि त्यांचं एकमेकांसोबत अविश्वासू राहणं हे परमेश्वर देवाला आवडत नाही. कारण त्यांचा अविश्वासूपणा हा अनेक वेळा सूटपत्राचं कारण ठरतं, हे आपल्याला पाहायला भेटतं. ज्या वेळेला वचन सांगत आहे पती पत्नी या नात्याने तुम्ही एकमेकांना विश्वासू राहणे विशेष महत्वाचं आहे. का? आज वर्तमान समयामध्ये ह्या गोष्टी प्रत्येक वैवाहिक सोबतीला ज्या आहे त्या समजणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण मलाकीचं पुस्तक 2रा अध्याय आणि 16वं वचन आपण वाचतो, त्या वचनामध्ये परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे म्हणत आहे, मला सूटपत्राचा तिटकारा आहे. सूटपत्र म्हणजे काय? सूटपत्र म्हणजे काय माहिती का? सॉरी, फारकत किंवा तलाक. ठीक आहे ना? सूटपत्राचा परमेश्वर देवाला काय आहे? तिटकारा आहे. आणि सूटपत्र हे केव्हा वैवाहिक जीवनामध्ये घेतल्या जातं माहिती का? ज्या वेळेला एक सोबती दुसऱ्या सोबत्याचा विश्वासघात करतो किंवा एक सोबती दुसऱ्या व्यक्तीसोबत विश्वासघाताने वागतो, त्यावेळेला एक सोबती दुसऱ्या सोबत्याला सूटपत्र देत असतो. आणि अशा प्रकारे वैवाहिक जीवनामध्ये सूटपत्र जे आहे ते सोबत्याने सोबत्याला देऊ नये अशी परमेश्वर देवाची इच्छा आहे. कारण वचन सांगत आहे की परमेश्वराला सूटपत्राचा तिटकारा आहे. परमेश्वर देवाला सूटपत्राचा काय आहे? तिटकारा आहे. म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो मी त्याचा द्वेष करतो.
आज वर्तमान समयामध्ये जर खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवन जर पाहिलं तर ते अतिशय एकमेकांविषयी क्रूरतेने भरलेलं आहे. आणि ही जी क्रूरता आहे ही कुठंतरी वैवाहिक सोबत्याला सूतपत्र देण्याकरता जे आहे ती भाग पाडत असते. आणि परमेश्वर म्हणतो की मी सूतपत्राचा तिटकारा करतो आणि जो आपल्या वैवाहिक सोबत्याशी क्रूरतेने वागतो मी त्याचा द्वेष करतो. बघा किती किती स्पष्टपणे परमेश्वर देव हा आपल्याला वैवाहिक जीवनातील गोष्टी सांगत आहे. आणि ह्या समजून घेणं प्रत्येक वैवाहिक सोबत्याचं काम आहे. ह्या समजून घेणं गरजेचं आहे. जर ह्या समजल्या तर निश्चित अर्थाने प्रत्येक वैवाहिक जीवनामध्ये त्याचा जो सोबती आहे लाईफ पार्टनर तो एकमेकांसोबत विश्वासू राहिल्याशिवाय राहणार नाही. वचन सांगत आहे जेथे भरोसा नाही तेथे प्रेमाची वीण अधिक घट्ट होऊ शकत नाहीये. ज्या नातेसंबंधामध्ये विश्वास नाही त्या नातेसंबंधामध्ये प्रेमाचे जे बंधन आहे ते अधिक घट्ट होऊ शकत नाहीये. आणि ते न होण्याचं मागचं कारण काय आहे तर एक सोबती दुसऱ्या सोबत्याबरोबर वागत असताना अतिशय क्रूरपणे वागत आहे. एक सोबती दुसऱ्या सोबत्यासोबत वागत असताना अतिशय विश्वासघाताने जे आहे ते वागत आहे. आणि अशा प्रकारची जी वागणूक आहे ती आपण पाहतो की वर्तमान समयामध्ये अनेक वैवाहिक सोबत्यांच्या जीवनामध्ये असलेली पाहायला भेटते. आणि त्या वागणुकीमुळं होतं काय माहिती का, त्या वागणुकीमुळं फारकतीला जागा फुटत असते. त्या वागणुकीमुळं आपण पाहतो की सूतपत्र जे आहे ते दिल्या जातं. त्या वागणुकीमुळं आपण पाहतो की अनेक जे वैवाहिक सोबती आहे ते एकमेकांपासून वेगळे झालेले आहे. आणि त्याला कारण काय आहे वचनामध्ये लिहिलेलं आहे की क्रूरता आहे त्याला कारण आहे. त्याला कारण काय आहे त्याला कारण आहे विश्वासघात केला गेलेला आहे. त्याला कारण काय आहे त्याला कारण आहे की एकमेकांसोबत भरोशापूर्ण जीवन जे आहे ते जगलेलं नाही. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे मी त्यांचा द्वेष करतो. लक्ष द्या, जर तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर विश्वासघाताने वागत असाल, जर तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर जर विश्वासघाताने वागत असाल, जर तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याबरोबर क्रूरतेने वागत असाल तर लक्ष द्या परमेश्वर म्हणतो की मी तुमचा द्वेष करतो. आणि वैवाहिक जीवन जगत असताना परमेश्वर देवाने आपला द्वेष करू नये म्हणून आपण आपल्या जीवनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवन जगत असताना आपण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या सोबत्याबरोबर विश्वासूपणे राहणं गरजेचं आहे. आणि जो पण व्यक्ती आपल्या सोबत्याबरोबर विश्वासू राहतो ना त्या व्यक्तीला परमेश्वर देव आशीर्वादित करत असतो. आणि तुमचं वैवाहिक जीवन आशीर्वादित व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे लाईफ जगणं गरजेचं आहे, जीवन जगणं गरजेचं. पुढचा जो मुद्दा आहे पहिला जो मुद्दा आहे तो आपण लिहिणार आहोत. पहिला मुद्दा आपण लिहूया, त्या ठिकाणी लिहून घ्या, तुमच्या विवाहाला महत्व द्या. त्याच्यातला पहिला मुद्दा लिहा, तुमच्या विवाहाला महत्व द्या. पुढे लिहिणार आहोत, बायबल काय म्हणते, बायबल काय म्हणते, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. बायबल काय म्हणते, जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. फिलिप्पीकराचं पत्र 1 अध्याय 10 वचन. फिलिप्पे अध्याय 1 वचन 10 कंस पूर्ण करा आणि पुढे लिहा, तुमचा विवाह तुमच्या जीवनातील, पुढे लिहा, तुमचा विवाह तुमच्या जीवनातील श्रेष्ठ किंवा महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. बरं सांगतो, लिहून घ्या, तुमचा विवाह तुमच्या जीवनातील श्रेष्ठ
किंवा महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे, तेव्हा त्यास तुम्ही महत्व दिलेच पाहिजे. तेव्हा त्यास तुम्ही महत्व दिलेच पाहिजे. आता पहा, ह्या ठिकाणी आपण एक महत्वाची गोष्ट पाहत आहोत ती अनेक वैवाहिक जे सोबती आहे ते त्यांच्या वैवाहिक श्रेष्ठ मानत आहे किंवा ते त्या वैवाहिक जीवनाला अधिक जास्त महत्व जे आहे ते देत नाही. आणि वचन आपण ज्या वेळेला वाचतो, आपण फिलिप्पियराचं पत्र 1 अध्याय आणि 10 वचन आपण काढणार आहोत. कुणाला भेटलं असेल तर काढण्यासाठी मदत करा. असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. बघा, वचन सांगत आहे जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत करावे. आणि हे कुणाला सांगण्यात आलेलं आहे माहिती का? हे प्रत्येक वैवाहिक सोबत्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे देवाची इच्छा ही आहे की पत्नीने देखील आणि पतीने देखील जे सर्वात महत्वाचं आहे, जे सर्वात श्रेष्ठ आहे, त्याला त्यांनी पसंत केलं पाहिजे. त्याला त्यांनी काय केलं पाहिजे? पसंत केलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर देव अतिशय स्पष्टपणे वैवाहिक जोडप्यांशी बोलत आहे. आणि वैवाहिक जोडप्यांशी बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या आहे, परंतु त्यापैकी आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, आणि ती जर काय आहे तर ते आहे तुमचा विवाह. ती जर काय आहे तर ते आहे तुमचा विवाह. आणि म्हणून प्रत्येक सोबत्याने आपल्या विवाहाला महत्व देणं गरजेचं आहे. प्रत्येक सोबत्याला. ज्या वेळेला आपण वचन वाचतो फिलिप्पियराचं पत्र, त्यामध्ये जे श्रेष्ठ आहे ते तुम्ही पसंत करावं, हे केवळ दोघाही पती पत्नींकरता काय केलेलं आहे माहिती का? दोघाही पती पत्नीकरता काय लिहिण्यात आलेलं आहे. दोघाही पती पत्नींकरता. हे केवळ एका व्यक्तीकरता लिहिण्यात आलेले नाही. हे दोघाही वैवाहिक जोडप्यांकरता काय केलेलं आहे? लिहिण्यात आलेलं. दोघही पार्टनर करता लिहिण्यात आलेलं आहे. पुढं आपण लिहिणार आहोत. पुढं देखील लिहा, तुम्ही तुमच्या सोबत्याला. पुढे लिहा, तुम्ही तुमच्या सोबत्याला महत्व द्यावं. आता हे पत्नीला पण सांगितलेलं आहे आणि पतीला पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या सोबत्याला महत्व द्यावं आणि दोघांनी सुखाने आयुष्य जगावं अशी देवाची इच्छा आहे. बघा काय सांगण्यात आलेलं आहे? तुम्ही तुमच्या सोबत्याला महत्व द्यावं आणि दोघांनीही सुखाने आयुष्य जगावं अशी देवाची इच्छा आहे. पवित्र शास्त्राचे जे तत्व आहे किंवा भरोशा लायक जे वचन आहे, त्यापैकी एक वचन आपण वाचणार आहोत. उपदेशकाचं पुस्तक अध्याय 9 आणि 9 वचन आपण काढणार आहोत. कोणीतरी उपदेशकाचं पुस्तक 9 अध्याय आणि 9 वचन कोणीतरी काढा. आणि त्या ठिकाणी काय लिहिलं आलं बघा. त्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत, ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्री बरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे. या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्याचे हे फळ तुला आहे. बघा परमेश्वर देव काय म्हणत आहे ठिकाणी. वचन काय सांगत आहे पहा. तुझी जी स्त्री आहे किंवा तुझा जो पती आहे, त्याच्या बरोबर किंवा तिच्या बरोबर तू ह्या भूतलावर राहत असताना आपल्या आयुष्याचे ते दिवस आहे ते सुखाने घालव. परंतु आपण आज वर्तमान समयामध्ये ज्या वेळेला एखाद्या वैवाहिक जीवनाचा अभ्यास करतो, वैवाहिक
जीवनाच्या सोबत्यांचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये असलेले जे लाईफ पार्टनर आहे एकमेकांचे, काय ते सुखाने जीवन जगताना दिसतात का? दिसतात ते लोक सुखाने जीवन जगताना? ते लोक एकमेकांच्या सुखाला महत्व देतात का आजच्या वर्तमान समयामध्ये? देतात महत्व किंवा ते सुखाने राहतात का? हो किंवा नाही? राहतात ते सुखाने? नाही. बघा पुढे आपण लिहिणार आहोत, ते सुखाने राहत नाही आणि त्यांनी सुखाने राहावं अशी देव काय करत आहे, त्यांना आज्ञा करत आहे. देवाची ही इच्छा आहे की त्यांनी सुखाने राहावं. पुढे लिहिणार आहोत, तो स्पष्टपणे सांगतो की तुम्ही तुमच्या सोबत्याकडे, पुढे लिहिणार आहोत आपण, तो स्पष्टपणे सांगतो की तुम्ही तुमच्या सोबत्याकडे कधीच दुर्लक्ष करू नये. तो म्हणजे कोण? देव. तो म्हणजे देव. ठीक आहे. देव स्पष्टपणे सांगतो की तुम्ही तुमच्या सोबत्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि आज सर्वात जास्त दुर्लक्ष हे वैवाहिक जीवनामध्ये सोबती सोबत्याकडे करत असत आणि हे सत्य आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आणि सोबती सोबत्याकडं दुर्लक्ष का करतो माहिती का? कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये त्याच्या विवाहाला महत्व दिलेलं नाही, किंवा इतर ज्या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्यापैकी एक जी महत्वाची गोष्ट आहे जिला आपण विवाह म्हणतो, तिला महत्व दिलेलं नाहीये. आणि म्हणून ते जे आहे आपल्या सोबत्याकडे जे आहे ते लक्ष देत नाही. पण देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही आपल्या सोबत्याकडे दुर्लक्ष करू नये. जर तुम्ही तुमच्या सोबत्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे जे परिणाम आहे ते आपल्याला पाहायला भेटतात की ते सूतपत्रामध्ये त्याचं रूपांतर होतं दुर्लक्ष केल्यामुळे. पत्नीची किंवा पतीची इच्छा ही असते की आपल्या सोबत्याने आपल्याकडे लक्ष द्यावं, परंतु आज वर्तमान समयामध्ये सोबत्यांची इच्छा सोबत्याकडनं पूर्ण होत नसल्या कारणामुळं ते एकमेकांपासून वेगळं होण्याच्या त्या बेतामध्ये असतात. आणि अनेक उदाहरणं आपल्या समोर वर्तमान समयामध्ये आहे. अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती देखील घडलेले असतील की एका सोबत्याने दुसऱ्या सोबत्याला सूतपत्र दिलं आणि कारण काय होतं, तर एका सोबत्याने दुसऱ्या सोबत्याकडे दुर्लक्ष केलं, लक्ष देत नव्हतं. लक्ष देत नव्हतं म्हणजे काय माहिती का? परिवारामध्ये लागणाऱ्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्याचा पुरवठा होत नव्हता. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, सर्व आपण या ठिकाणी त्याचं जे आहे ते आपण उदाहरण घेणार नाही, पण अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. उदाहरण जर आपण घेतलं तर घरामध्ये किराणा नसणं किंवा घरामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा पुरवठा पती जर करत नसेल तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी कुठेतरी दुर्लक्ष केल्या असं भाग होतं. आणि मग नेहमी जर सतत ह्या गोष्टी जर चालू आहे तर त्या ठिकाणी दुसरा जो वैवाहिक सोबती आहे तो निश्चित अर्थाने त्या ठिकाणी वेगळं होण्याचा विचार करत. हे तर फक्त एक उदाहरण आहे, पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आज दुर्लक्षित आहे वैवाहिक जीवनामध्ये. आणि म्हणून आज अनेक वैवाहिक जीवनामध्ये सूतपत्र जे आहे ते एक सोबती दुसऱ्या सोबत्याकडनं घेत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. पुढे आपण लिहिणार आहोत, तर एकमेकांना आनंदी कसे ठेवता येईल याचा दोघांनीही नेहमी विचार करावा. परत सांगतो, तर एकमेकांना आनंदी कसे ठेवता येईल याचा दोघांनीही विचार करावा. ठीक आहे. आता उदाहरणार्थ आपण पाहणार आहोत, उदाहरणार्थ जर पत्नी आजारी आहे
उदाहरणार्थ, जर पत्नी आजारी आहे तर मग पतीने आपल्या पत्नीची त्या आजारपणामध्ये देखभाल करणं गरजेचं आहे. किंवा पती आजारी आहे तर त्या आजारपणामध्ये पत्नीने पतीची देखभाल करणं गरजेचं आहे. परंतु वर्तमान समयामध्ये ह्या गोष्टी होत नाही. वर्तमान समयामध्ये ह्या गोष्टी जरी होत असेल पण पाहिजे तेवढ्या प्रभावशालीरित्या होत नाहीये. आणि कुठंतरी कोणत्या तरी एका सोबत्याला असं वाटतं की आपला जो वैवाहिक पार्टनर आहे तो आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि हे एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, किंवा तिसऱ्यांदा देखील ठीक आहे, पण वारंवार जर ह्या गोष्टी होत आहे तर मग काहीतरी अशा गोष्टी कोणत्या तरी एका व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे, ज्या गोष्टींनी एका सोबत्याने दुसऱ्या सोबत्याचा विश्वासघात केला आहे, किंवा एका सोबत्याने दुसऱ्या सोबत्याचा जो भरोसा आहे तो तोडला आहे. आणि आपण पाहतो की वर्तमान समयामध्ये आज अनेक गोष्टी अनेक विवाहामध्ये घडत आहेत. वर्तमान समयामध्ये अनेक गोष्टी अनेक विवाहामध्ये घडत आहे आणि त्या घडू नये अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून दोघांनीही एकमेकांना आनंदित ठेवण्याकरता विचार करणं गरजेचं आहे. आता विचार कसं करू शकतो आपण? उदाहरणार्थ, जर घरामध्ये जर खूप काम पडलेलं आहे, घरामध्ये खूप काम पडलेलं आहे आणि अशा वेळेला ज्यावेळेस पती हा कामावून घरी येतो त्यावेळेला पतीने काहीतरी काम त्या ठिकाणी पत्नीला आनंदित करण्याकरता किंवा पत्नीला आनंदित ठेवण्याकरता करणं गरजेचं आहे. किंवा काहीतरी काम अतिशय महत्वाचं पतीचं असतं आणि त्यावेळेला पती ते करू शकत नाही पण पत्नी करू शकते. अशा वेळेला पत्नीने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन ते काम करून आपल्या सोबत्याला म्हणजे आपल्या पतीला आनंदित ठेवण्याकरता हा विचार केला पाहिजे. पण आज आपण पाहतो वर्तमान समयामध्ये अशा प्रकारचा जो विचार आहे करताना फार कमी जे आहेत ते वैवाहिक जोडपे, वैवाहिक सोबती आपल्याला करत असताना दिसतात. देव या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही तुमच्या सोबत्याला आनंदित ठेवण्याचा नेहमी काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. आपण वचन वाचणार आहोत. 1 कोरिन्थ 10वा अध्याय आणि 24 वचन आपण वाचू. कोणीतरी काढण्यासाठी मला मदत करा. 1 कोरिन्थ 10वा अध्याय आणि 24 वचन आपण काढणार आहोत. कोणीतरी हे वचन वाचण्यासाठी मदत करा. 1 कोरिन्थ 10वा अध्याय आणि 24 वचन. कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे. कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे. ह्या ठिकाणी किती स्पष्टपणे दोघांनाही ह्या गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत. पतीने आणि पत्नीने एकमेकांचं हित पाहणं गरजेचं आहे. कोणीही आपल्या स्वतःच हित पाहू नये. अनेक वैवाहिक जोडप्यांमध्ये आपण पाहतो की ते एकमेक पाहत नाही, ते स्वतःच हित पाहतात. आणि कुठेतरी अशा प्रकारचा जो स्वतःच हित पाहण्याचा जो स्वभाव आहे तो दुसऱ्या सोबत्याला काय करत असतो? तो दुःखी करत असतो. आणि एक सोबती दुसऱ्या सोबत्यांना दुःखी करू नये म्हणून दोघाही सोबत्यांनी एकमेकांचं हित जे आहे ते पाहणं गरजेचं आहे. पुढे आपण लिहिणार आहोत 1 कोरिन्थ 10वा अध्याय 24 वचन. पुढे आपण लिहूया 1 कोरिन्थ 10वा अध्याय 24 वचन. त्याच्यामध्ये लिहा, आपल्या सोबत्याला आपली गरज आहे. पुढे लिहा, आपल्या सोबत्याला आपली गरज आहे व तो आपली कदर करतो हे त्याला जाणवले पाहिजे. परत सांगतो, लिहून घ्या. आपल्या सोबत्याला आपली गरज आहे
व तो आपली कदर करतो हे त्याला जाणवले पाहिजे. आता विचार करा, आपला जो सोबती आहे, हे लिहिलं का सर्वांनी? हे लिहिलं, सर्वांनी लिहिलं हे? हो सर. ओके. आता लक्ष द्या, आपल्या सोबत्याला आपली गरज आहे. म्हणजे मी तुम्हाला ते उदाहरण दिलं, तर पत्नी आजारी आहे, तर अशा वेळेला तिला आपली गरज आहे. तिला आपली काय आहे? गरज आहे. आणि तो आपली कदर करतो हे आपल्या सोबत्याला जाणवलं पाहिजे. आणि ते कसं जाणवलं? ते कृती केली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं, जर पत्नी आजारी आहे तर अशा वेळेला पतीने पत्नीला पूर्णपणे मदत केली पाहिजे. पूर्णपणे मदत केली पाहिजे. पूर्णपणे त्याने हे त्याच्या कृतीतून पत्नीला दाखवणं गरजेचं आहे की मी तुझी कदर करतो. आणि ते कृतीतून कसं दाखवू शकतो? उदाहरणार्थ, जर डोकं दुखत आहे पत्नीचं, तर पतीने ते दाबणं गरजेचं आहे त्यावेळेला. किंवा पत्नी उठून जर काही काम करू शकत नाही, किंवा पत्नी उठून जर काही काम करू शकत नाहीये, तर ते काम पतीने करणं गरजेचं आहे त्यावेळेला. आणि अशा प्रकारे तुम्ही एकमेकांना काय करू शकतात? उपयोगी येऊ शकतात. तुम्ही एकमेकांची अशा प्रकारे कदर करत आहात, हे एकमेकांना तुम्ही सहज जे आहे ते जाणवू शकता. आणि अशाच प्रकारचं जे वैवाहिक जीवन आहे ते तुम्ही जगावं अशी देवाची इच्छा आहे. अशाच प्रकारचं जे वैवाहिक जीवन आहे ते तुम्ही जगावं अशी देवाची काय आहे? इच्छा आहे. आणि हे वैवाहिक जीवन जगत असताना, हे वैवाहिक जीवन जगण्याकरता तुम्हाला कोण सहाय्य करेल? तर ते आहे विश्वास, तो आहे भरोसा. आणि म्हणून एकमेकांवरचा जो भरोसा आहे, एकमेकांवरचा जो विश्वास आहे, तो कधीही जे आहे ना, तो तुटता कामा नये. तो कधीही जे आहे ना, तो विश्वास घातामध्ये जे आहे त्याचं रूपांतर होता कामा नये. आणि म्हणून प्रत्येक सोबत्याने आपलं नातं जे आहे ते जपणं गरजेचं आहे. यामध्ये आपण प्रश्न लिहिणार आहे, तुम्ही काय करू शकता? आपण प्रश्न लिहून घेणार आहोत, तुम्ही काय करू शकता? त्याच्यामधला पहिला प्रश्न लिहा. तुम्ही काय करू शकता? त्याच्यातला पहिला प्रश्न लिहा. नियमितपणे एकमेकांच्या सहवासात वेळ घालवा. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. नियमितपणे एकमेकांच्या सहवासात वेळ घालवा. यामुळे तुम्ही खास तुमच्या सोबत्यासाठी वेळ काढाल हे त्याला जाणवेल. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. यामुळे तुम्ही खास तुमच्या सोबत्यासाठी वेळ काढाल हे त्याला जाणवेल. लिहिलं तुम्ही हा प्रश्न पहिला? कुणाचं बाकी आहे का? कुणाचं बाकी आहे? हो दादा, परत सांगा. परत सांगतो, लिहून घ्या. नियमितपणे एकमेकांच्या सहवासात वेळ घालवा. नियमितपणे एकमेकांच्या सहवासात वेळ घालवा. यामुळे तुम्ही खास तुमच्या सोबत्यासाठी वेळ काढता. यामुळे तुम्ही खास तुमच्या सोबत्यासाठी वेळ काढता हे त्याला जाणवेल. ठीक आहे? आता हे समजून घ्या, नियमितपणे एकमेकांच्या सहवासात वेळ घालवणं गरजेचं आहे. नियमितपणे पतीने पत्नीच्या सहवासामध्ये
आणि पतीने पत्नीच्या सहवासामध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. आणि जितकं तुम्ही एकमेकांच्या सहवासामध्ये वेळ घालवाल तितकं तुम्ही एकमेकांकरता वेळ काढाल, तितकं तुम्ही एकमेकांकरता वेळ काढाल. आणि वेळ ही काढण्याकरता तुम्ही स्वतः वेळ ही काढण्याकरता तुम्ही स्वतः एकमेकांच्या सहवासामध्ये वेळ घालवण्याकरता इच्छुक असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला ती वेळ काढते. आज वर्तमान समयामध्ये फार कमी वैवाहिक सोबती हे एकमेकांच्या सहवासात राहण्याकरता वेळ जे आहे ते काढत आहे. परंतु सर्वात जास्त वैवाहिक जीवनामध्ये जे वैवाहिक सोबती आहे ते कामामध्ये जास्त व्यस्त आहे, ते बिझनेसमध्ये जास्त व्यस्त आहे, ते जगाच्या इतर गोष्टींमध्ये जास्त व्यस्त आहे. आणि त्यांची अशी व्यस्तता काही अंशी कुटुंब तुटण्याकरता देखील कारणीभूत ठरत असते. हे वैवाहिक सोबत्यांनी समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि कुटुंबाचे वेगवेगळे भाग होऊ नये म्हणून विवाह सोबत्यांनी आपल्या विवाह सोबत्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. आणि जितकं तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवाल तितकं अधिक तुम्ही एकमेकांकरता वेळ देखील काढाल, तितकं अधिक तुम्ही एकमेकांकरता वेळ देखील काढाल. आणि एकमेकांकरता वेळ काढणं हे गरजेचं आहे. एकमेकांसोबत तो वेळ जो आहे तो घालवता आला पाहिजे एकमेकांच्या सहवासामध्ये. दुसरा मुद्दा लिहून घ्या. दुसरा प्रश्न, तुझं माझं. दुसरा प्रश्न, तुझं माझं करू नका. दुसरा प्रश्न लिहा, तुझं माझं करू नका तर आपण आपलं असा विचार करा. तुझं माझं करू नका तर आपण आपलं असा विचार करा. आता अनेक वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नी हे आपल्याला तुझं माझं करताना दिसतात, बरोबर की नाही? हो किंवा नाही? आज वर्तमान समयामध्ये अनेक पती पत्नी हे तुझं माझं करताना दिसतात की नाही दिसत? हो नाही दिसतात. दिसत का? दिसतात, हो दिसतात. दिसतात. आणि ज्या ठिकाणी तुझं माझं अशा प्रकारच्या गोष्टी येतात ना, त्या ठिकाणी भांडणं निर्माण होतं, त्या ठिकाणी विरोध निर्माण होतो, त्या ठिकाणी एकमेकांप्रती जे आहे तीव्र जो क्रोध आहे किंवा संताप आहे तो आपल्याला दिसून येतो. आणि त्या ठिकाणी वैवाहिक सोबत्याने माझं तुझं न करता आपलं असं विचार करणं गरजेचं आहे. आणि हे त्याच वेळेला शक्य होईल ज्या वेळेला वैवाहिक सोबती तुझं माझं करणं सोडून देते. ज्या वेळेला वैवाहिक सोबती जे आहे ते तुझं माझं करणं सोडून देते. अनेक वेळा आपण पाहतो की पत्नी पतीवर दोष टाकते आणि पती पत्नीवर दोष टाकतात. आणि ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तुझं माझं ही गोष्ट प्रामुख्याने येत असते. आणि म्हणून आपण पाहतो की ह्या गोष्टी कुठेतरी मोठ्या प्रमाणात एकमेकांवरचा जो विश्वास आहे तो उडवण्याकरता कारणीभूत ठरत असतो. आणि म्हणून आपण जपलं पाहिजे आपल्या विवाह सोबत्याला. आपण स्वतः जपणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पत्नीने पतीला जपलं पाहिजे आणि पतीने पत्नीला जपलं पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही एकमेकांना जर जपलं तर तुमच्यामध्ये कधीही तुझं माझं होणार नाही, तर तुम्ही सर्वजण आपलं असा विचार करा. आणि लक्ष द्या, जिथं आपलं अशा प्रकारचा विचार दोघांकडनं केला जातो त्या विवाहामध्ये विश्वास असतो, त्या विवाहामध्ये भरोसा असतो, त्या विवाहामध्ये प्रेमाचे जे बंधन आहे ते दिवसेंदिवस अधिक आणि अधिक
घट्ट जे आहे ते होत असतात. तर विवाहामध्ये आपण पाहतो की एकमेकांकरता वेळ काढला जातो. तर विवाहामध्ये आपण पाहतो की जे सर्वात श्रेष्ठ आहे ते पसंत केलं जातं. त्या विवाहामध्ये आपण पाहतो की सोबत्याकडे जे आहे ते दुर्लक्ष केलं जात नाही, ते सोबत्याकडं लक्ष जे आहे ते पुरवलं जातं. सोबत्याला हे दाखवण्यात येतं की मला तुझी काय आहे, कदर आहे. आणि लक्ष द्या, अशा प्रकारचे वैवाहिक जीवन परमेश्वर देव जो आहे तो आशीर्वादित करत असतो. आणि तुमचं वैवाहिक जीवन आशीर्वादित व्हावं यासाठी तुम्ही सदोदित एकमेकांप्रती विश्वासू असणं हे गरजेचं आहे. देवबाप या वचनाच्याद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू.